आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। धुळे शहरात आज पूर्व शिक्षक समितीच्या वतीने सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी राज्यव्यापी आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत धुळ्यातील क्युमेन क्लब समोर शिक्षकांनी शांततापूर्ण आंदोलन केले। टी आणि सीटीईटी परीक्षेच्या जाचक अटींमुळे अनेक अनुभवी शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग अडल्याचा आरोप आंदोलकांनी केला। दिनांक 14 जून 2026 रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचेही आंदोलकांचे म्हणणे आहे। विशेषतः 2013 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तसेच अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांना केवळ टीईटी सीटीईटी नसल्यामुळे वंचित ठेवून करण्यात आली। शासनाने शिक्षकांमध्ये भेदभाव न करता द्यावा अशी भूमिका शिक्षक आंदोलनात जिल्हाध्यक्ष रुपेश वाघ यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि जिल्हाभरातील शिक्षक झाले होते। मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे आहे। शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन इशाराही शिक्षकांनी दिला आहे। सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न आता शासन कशा पद्धतीने सोडवते याकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे। या धरणे आंदोलनाचा उद्देश एकच आहे की सेवाज्येष्ठ शिक्षकांवर जो काही अन्याय होत आहे हा अन्याय शासनाने ताबडतोब याच्यावर दखल घेऊन या सेवाज्येष्ठ शिक्षकांना या ठिकाणी त्यांना सेवाज्येष्ठता दिली पाहिजे। राज्य शासनाने सप्टेंबर 25ला जो निर्णय काढला त्यामध्ये सगळ्यांना टीईटी बंधनकारक आहे असा आदेश काढण्यात आला होता आणि त्या आदेशाचं पालन करून सर्व शिक्षकांनी या ठिकाणी टीईटी परीक्षा असेल सीटेट परीक्षा असेल पास झालेल्या आहेत। परंतु यात अजून देखील 14 तारखेला जो GR आलेला आहे 14 जून 2026चा यामध्ये संभ्रम निर्माण करणारी अवस्था शिक्षकांनी निर्माण करून ठेवली आणि या निर्णयामध्ये शिक्षकांमध्ये दुफळ निर्माण झालेली आहे असं या ठिकाणी दिसून येतं। यामध्ये मध्यवर्ती शिक्षक संघटना आणि या ठिकाणी सर्वांचा समन्वय साधून आज हे धरणे आंदोलन चालू होत आहे। या धरण्याचा उद्देश एकच आहे की जे सेवाज्येष्ठ शिक्षक टीईटी धारक आहेत सीटेट धारक आहेत त्यांना या ठिकाणी सेवाज्येष्ठता देण्यात यावी, जेणेकरून त्यांच्यावरचा अन्याय हा दूर होईल। यासाठी हे धरणे आंदोलन आज होत आहे।